टॅलेंट हं? दर्द होतो रे आम्हाला. भैया आपण दवाखान्यात जाऊयात का मग? ए नॉनसेन्स, तसला दर्द नाही काय. हा दर्द होतोय आणि ह्या दर्दवर डॉक्टर पण काही इलाज करू शकत नाही. लुक शीतल, कसली गोड दिसती रे ती. एवढं सुंदर कधी कोण असतं का? तुला सांगतो टॅलेंट, आमचं जर का लग्न झालं असतं ना तर जोडीनं पूजेला बसलो असतो. आम्ही ना त्यांना शालू पण गिफ्ट केला असता, सेम आमच्या रंगाच्या कपड्याचं मॅचिंग. हा भैया तुम्हाला कसं कळत नाही? लुक ॲट जयश्री. काय जयश्री जयश्री काय? वन अँड ओनली शीतल. देवा, ओनली शीतल. आई, मागच्या वर्षी पत्र गप उगाच काहीतरी बोल नको. काय बी फरक नाही पडलाय मागच्या वर्षी बी आणि ह्या वर्षी बी. हे घे, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. अगास शितले, तू मागच्या वर्षी बी आमची मुलगी होतीस आणि इथनं पुढं कायम आमचीच मुलगी राहणार आहेस. हे घे, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. तू बी सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. अगं असू दे. सोनं घे सोन्यासारखी राहा. मी जरा आलेच हं. अक्का, आज आपली शितली किती छान दिसते नाही? काय होत आहे? भाई ग. ग बाई, आज काय बोल नगस. आपलीच नजर लागायची तिला. पोरीची दुष्ट काढाय पाहिजे बघ. होय, थांबा, मी बोलवून आणते. पुष्पताई, हे घे. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. तुम्ही बी सोनं घ्या आणि सोन्यासारखंच राहावा. आज अजिंक्य असते ना तर अगदी लक्ष्मीनारायण सारखा जोडा दिसला असता बघ शोभून. काय त्यांना एवढा आर्मी जायची हाऊस कुणाला माहित बाई. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. आता पहिलं वर्ष म्हणून एका तर सणाला दोघं एकत्रित आहेत का? अक्का असू दे, ती कशाला काढताय आता? आणि गणपतीला गेली होतीस ना ती तिकडं? शितले, अक्का बोलवते. चल. आलेच. अगं ती आहेच की, पण आता गावची जत्रा आहे ना तर जोडीनं पाया पडायचं असते पालखीला. आई, आम्ही कायम एकत्रच असतोय. किती समजूतदार आहे बघ माझी लेक. मामा, सॉरी बर का, तुम्हाला आता फादर इन लॉ म्हणलं पाहिजे. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा, पाय पडतो. अहो राहू द्या राहू द्या. हे घ्या, सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. आणि आमच्या जयडीला तेवढं जपा. मामा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त जपू. मामी, ती काय तिकडे. तुम्हाला सांगते, कधी म्हणून काय बी कमी पडू देणार नाहीत म्हणल्यात बघा. आता तसं गावात असं स्थळ एकच नाही का? आणि आता त्यांच्याशी लग्न झालं का नाही म्हणजे तिच्या आयुष्याचं सोनच झालं म्हणायचं. अहो तुम्हाला सांगते,
मला बी म्हणतात की तुम्ही काय बी करू नका, अजिबात काम करू नका, ती जी काय आहे का नाही माझं बी बघतो म्हणतात. त्यांना भेटून आलो मी. हा. गुरुजी, सोनं घ्या सोन्यासारखे राहा. बापू, सोनं घ्या सोन्यासारखे राहा. मी आलो, भेटून आलो. आता तुम्ही सांगा, असं स्थळ शोधून मिळतं का काय हो उषा बहिणी? होय, ते बी आहेच की. मामी म्हणलं आधी मामीनं जाऊन सोनं द्यावं. तर काय आमच्या आईसाहेब भीत नाहीत. आमच्या आईच्या ठिकाणी तुम्हीच. सोनं घ्या आणि सोन्यासारख्या राहा. अहो राहू दे राहू दे. अहो तुम्ही म्हणले ते आताच आलं सगळं. मी आता ह्याच नीतीच सांगत होती, एवढा सोन्यासारखा जावई मिळालाय मला. अहो देवीच पावली म्हणायची. आम्हाला पण पावले म्हणायची. जयश्री, घ्या सोनं घ्या आणि सोन्यासारख्या राहा. तुम्हाला बी घ्या, सोन्यासारखे राहा. जीजी, सोनं घ्या सोन्यासारख्या राहा. बया जेडे, कुठं पुण्य केलतस म्हणून असा नवरा मिळाला बाई तुला. मामी, मी आलो जरा. बर बर या. सिस्टर इन लॉ, सोनं घ्या सोन्यासारख्या राहा. काय म्हणणार नाही का? टेक गोल्ड, लिव्ह लाईफ लाईक गोल्ड. काय म्हणला का? नाही म्हणलं, आज दसरा आहे, विजयादशमी आहे. आजच्या दिवशी रावण दहन बी असते, तेवढं ध्यानात ठेवा. काय जयश्री? रावण तर रावण, नाही तुला माझ्या लंकेत नेलं तर बघच.